नमस्कार मंडळी. आजच्या भागात एक अतिशय भावनिक आणि धक्कादायक वळण पाहायला मिळतं. घरात अवंतिकाच्या मृत्यूची बातमी पसरलेली असते आणि सगळीकडे शोककळा पसरलेली असते. जानकी स्वतःला दोष देत रडत असते तर ऋषिकेश तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. इतक्यात सारंग सांगतो की आता वेळ कमी आहे आणि अंतिम संस्कार करावे लागतील. त्याच वेळी सौमित्र आनंदात गिफ्ट घेऊन घरी येतो. पण घरातलं वातावरण आणि अवंतिकाच्या फोटोला हार पाहून त्याला मोठा धक्का बसतो. तो हे मानायला तयार नसतो आणि संतापाने विचारतो की अवंतिका कुठे आहे. ऋषिकेश सत्य सांगतो, पण सौमित्र कोसळतो आणि सगळ्यांवर, विशेषतः जानकीवर आरोप करू लागतो की तिने दिलेलं वचन पाळलं नाही. रागाच्या भरात तो ऐश्वर्यावरही आरोप करतो की या सगळ्याला ती जबाबदार आहे. पण सारंग सांगतो की ऐश्वर्या घरातच नाही आणि ती गायब आहे. हे ऐकून सगळ्यांना आणखी धक्का बसतो. ऋषिकेश घडलेली संपूर्ण घटना सांगतो. गोडाऊनमध्ये लागलेली आग, सापडलेली जळालेली बॉडी आणि हॉस्पिटलमधील परिस्थिती. हे ऐकून सौमित्र पूर्णपणे तुटतो आणि रागाच्या भरात तो म्हणतो की आता तो सगळ्यांसाठी मेलाय. निराशेत तो काच उचलून स्वतःला इजा करण्याचा प्रयत्न करतो. पण तेवढ्यात दारातून ऐश्वर्या थांबा असा आवाज देत येते. तिच्या अंगावर राख असते आणि सगळे तिला पाहून थक्क होतात. आणि अचानक सर्वात मोठा ट्विस्ट समोर येतो. ऐश्वर्याच्या मागून अवंतिका जिवंत अवस्थेत घरात येते. सगळे अवाक होतात आणि आनंदाने भारावून जातात. मात्र सौमित्र अजूनही रागात असतो आणि पुन्हा ऐश्वर्यालाच दोष देतो. घरात पुन्हा वातावरण तणावाचं निर्माण होतं. त्यावर जानकी म्हणते की आता हे सगळं थांबवण्यासाठी काहीतरी करावं लागेल. त्यावर ऐश्वर्या ठामपणे सांगते की जो या सगळ्या मागे आहे त्याचा कायमचा बंदोबस्त करायला हवा आणि त्यासाठी ती स्वतःच्या वडिलांविरुद्ध जाण्याचा निर्णय घेते. हे ऐकून जानकी पूर्णपणे हादरते. आता पुढे काय होणार हे पाहणं खूपच रोचक ठरणार आहे. तर त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.